नमस्कार. मराठी किचन विथ सवितामध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज अगदी 10 मिनिटात बनवता येईल अशी दही तडक्याची रेसिपी दाखवणार आहे. उन्हाळ्याच्या दिवसात हलकं फुलकं पण तितकंच चटपटीत असं खावंसं वाटतं. तर ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. खूप साधी सोपी पण तितकीच चटपटीत अशी रेसिपी आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर दही तडका बनवण्यासाठी इथे मी 2 कप दही घेतला आहे. वजनी म्हणाल तर 500 ग्रॅम दही आहे. दही घेताना घरी लावलेलं ताजं गोडसर असं दही घ्यायचं. यानंतर एका चाळणीवर एखादं सुती रुमाल घ्या. यावर हे दही घाला व 10 मिनिटासाठी असंच ठेवून द्या. म्हणजे यातील एक्स्ट्राचे पाणी निघून जाईल व दही थोडे घट्ट होईल. तर 10 मिनिटे झाली आहेत. तुम्ही पाहू शकताय दही छान असं घट्ट झालं आहे. यातील हे पाणी टाकून न देता हे तुम्ही ताकात मिसळून पिऊ शकताय. तर तयार दही एका बाउलमध्ये काढून घेऊया व चांगलं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून यातील गुठळ्या निघून जातील. तुम्ही हे विस्करने देखील फेटून घेऊ शकताय. तर हे पहा, दही चांगले फेटून घेतले आहे. आता यानंतर गॅसवर एक कढई घेऊया. यात सुरुवातीला मी 2 चमचे तेल घालत आहे. तेल थोडंसं गरम झालं की यात 1 चमचा जिरे घालूया. तसेच अर्धा चमचा हिंग घाला. जिरे चांगले तडतडून द्यायचे आहे. जिरे चांगले तडतडले की यात 2 सुक्या लाल मिरच्या घालूया. त्याचबरोबर 2 चमचे बारीक चिरलेलं लसूण घाला. इथे मी 10 ते 15 लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत. गॅस मीडियम ठेवा, नाहीतर लसूण करपू शकतो. थोडा वेळ परतून घेतल्यावर यात 1 चमचा बारीक चिरलेलं आलं घालूया. इथे मी 1 इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला आहे. आलं लसूण थोडंसं परतून घ्यायचं. हलकासा रंग बदलला की यात हिरवी मिरची घालूया. इथे मी 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. लगेचच यात बारीक चिरलेला कांदा सुद्धा घाला. इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे छान बारीक चिरून घेतले आहेत. आता मीडियम फ्लेमवरती कांदा हलका सॉफ्ट गुलाबी होईपर्यंत परतून घ्या. तर हे पहा, कांदा चांगला हलकासा सॉफ्ट झाला आहे. हलकासा त्याचा रंग सुद्धा बदलला आहे. आता यानंतर यात अर्धा चमचा हळद घालूया. तसेच रंगासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे. आपण हिरवी मिरची सुद्धा वापरली आहे, त्यामुळे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आता स्लो फ्लेमवरती थोडंसं परतून घ्यायचं आहे. तिखट व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर यात 1 टोमॅटो असं बारीक चिरून घालायचा आहे. टोमॅटो घेताना चांगला पिकलेला असं घ्यायचा. तर टोमॅटो इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतला आहे. तर हे पहा, 2-3 मिनिटे टोमॅटो परतून घेतला आहे. पण आपल्याला टोमॅटो चांगला सॉफ्ट करून घ्यायचा आहे. त्यासाठी यावर झाकण ठेवून मंद आचेवरती आणखीन 4 ते 5 मिनिटे टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया. झाकण ठेवून असं शिजवल्यामुळे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो व चांगला मॅश होतो. तर हे पहा, 5 मिनिटे झाली आहेत. टोमॅटो चांगला सॉफ्ट झाला आहे, छान असा मॅच झाला आहे. यानंतर यात काही मसाले घालूया. इथे मी 1 चमचा धने पावडर घेत आहे. त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर. तसेच इथे अर्धा चमचा गरम मसाला सुद्धा वापरत आहे. हे मसाले चांगले मिक्स करून मिनिटभर परतून घेऊया. गॅस स्लोच ठेवायचा आहे. मसाले खाली करपत असतील तर यात 1-2 चमचे पाणी घाला. तर हे पहा, मसाले चांगले परतून झाले आहेत. आता गॅस बंद करून तयार केलेला मसाला चांगला थंड करून घेऊया. तर हे पहा, 2 मिनिटे झाली आहेत. मसाला चांगला थंड झाला आहे. आता यात फेटलेले दही घालायचे आहे. नेहमी लक्षात ठेवा, मसाला थंड करूनच यात दही घालायचे. गरम मसाल्यात किंवा गॅस चालू असतानाच दही घातले तर ते फुटू शकते. दही घातल्यावर व्यवस्थित ते हलवून घेऊया. आता यानंतर गॅस ऑन करून मंद आचेवरती 2 मिनिटे हे हलवून घ्यायचे. आता यानंतर यात चवीनुसार मीठ घालूया. त्याचबरोबर 1 चमचा कसुरी मेथी सुद्धा घालत आहे. कसुरी मेथीमुळे छान अशी चव वाटते.
हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। गॅस मी स्लोच ठेवला आहे। या रेसिपीसाठी नेहमी ताजं व थोडं गोडसर असं दही वापरायचं। तर तुम्ही पाहू शकताय दह्याला छान क्रीमी असं टेक्स्चर आलं आहे। आता यानंतर सगळ्यात शेवटी यात भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। कोथिंबीर सुद्धा चांगली मिक्स करून घ्या। जेव्हा दह्याला असे थोडे बुडबुडे आल्यासारखे वाटले की लगेच गॅस बंद करायचा आहे। जास्त शिजवले तर दही फाटू शकतं। तर पाहिलंत ना किती सोपी अशी रेसिपी आहे। तर तयार आहे चटपटीत दही तडका। घरात कोणतीही भाजी नाही त्यावेळी ही रेसिपी तुम्ही बनवू शकताय। भाकरी चपाती सोबत अप्रतिम लागते। तुम्ही गरमागरम भातासोबतही खाऊ शकताय। तर आजची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकनही प्रेस करा। मराठी किचन विथ सविताला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।